नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये एक प्रकारचं तुंबळ युद्ध सुरू आहे. प्रचार सभांमधून सेना भाजपचे नेते एकमेकांवर आरोप करतायत. मुख्यमंत्री स्वतः प्रचारात उतरलेले आहेत. सीएम फॉर एव्हरी मुंबईकर अशी थीम घेऊन भाजप मुख्यमंत्र्यांना प्रोजेक्ट करते. मुख्यमंत्र्यांचा मुंबईशी तसा संबंध नाही, कारण ते नागपूरचे आहेत, पण ते मुंबईमध्ये भाजपचा चेहरा बनले आहेत. म्हणूनच आज पहिल्या प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. एवढंच नाही तर राज्य सरकारनं मुंबई महापालिकेच्या कामाची जी चौकशी लावलेली आहे SIT मार्फत, त्या अहवालामध्ये बरंच काही पुढे येईल हेही सांगितलेलं आहे. एकूणच लाईन ड्रॉ झालेली आहे. रंगत गमतीशीर आहे, मजेदार आहे, कारण हे जे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात आरोप करत सुटले आहेत, हेच दोघे आज राज्याच्या सत्तेत आहेत. त्यामुळे सर्वांना प्रश्न पडलेला आहे की नेमकं राज्य सरकारच्या कारभारावर सध्याच्या सेना भाजपमधल्या युद्धाचा काही परिणाम होईल का? होईल तर तो कसा होईल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेना भाजपनं मुंबईसाठी जे जाहीरनामे प्रसिद्ध केलेले आहेत, त्यातून मुंबईकरांचे प्रश्न सुटतील का? याकडं या दोन्ही पक्षांचं लक्ष आहे का? हेही आपल्याला तपासून बघायचं आहे. यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. सेना भाजपच्या जाहीरनाम्यांमधून, म्हणजे सेनेच्या वचननाम्यातून आणि भाजपच्या जाहीरनाम्यातून मुंबईचे प्रश्न सुटतील का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत, ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. भाजपच्या जाहीरनाम्यात पालिकेच्या अधिकारांवर राज्य सरकारचा अंकुश ठेवण्याचा प्रयत्न आहे का? पारदर्शकतेचा मुद्दा पुढे करून भाजप शिवसेनेची कोंडी करतंय का? मुद्दा क्रमांक 3, मुंबई महापालिकेतल्या 950 प्रकल्पांची चौकशी करण्याची घोषणा करून भाजपनं शिवसेनेला डिवचलंय का? शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 4, जे बोलतो ते करून दाखवतो, हा शिवसेनेचा वचननाम्यातला दावा पटतो का? जो शेवटचा मुद्दा आहे शिवसेनेच्या वचननाम्यातला, जे बोलतो ते करून दाखवतो, यावर खुद्द भाजपच्या मुख्यमंत्र्यांनीच आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, ज्यावरती चर्चा करायची आहे. आपला हा आजचा सवाल आहे, ज्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत खास पाहुणे आहेत. आपल्या मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत RTI कार्यकर्ते अनिल गलगली. आपल्यासोबत पत्रकार पांडुरंग म्हस्के आहेत, जे सकाळ टाइम्सचे मुंबई ब्युरो चीफ आहेत. पालिकेचा कारभार त्यांनी जवळून बघितला आहे, जवळून बघतायत. आपल्यासोबत पुण्याहून शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोरे आहेत. आपल्यासोबत भाजपच्या वतीनं बोलण्यासाठी मुंबई भाजपचे सचिव समीर देसाईसुद्धा आहेत. थोड्याच वेळात आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारेसुद्धा असतील. मी थेट जातोय पुण्याला नीलम गोरे यांच्याकडे. नीलमताई, आज मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच प्रचार सभेमध्ये मुंबई महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. ते असं म्हणालेले आहेत की जर का खऱ्या पद्धतीनं ऑडिट झालं तर बरंच काही बाहेर येईल, आणि आता जी SIT चौकशी लागलेली आहे त्यातून खूप काही बाहेर येणार आहे. एक प्रकारे मुख्यमंत्री आणि भाजपच्या जाहीरनाम्यातून सुद्धा शिवसेनेला धमकी देण्यात आलेली आहे. हो, मला असं वाटतं की धमकीच आहे ही. पहिली गोष्ट अशी की ऑडिट करण्याच्यासाठी स्टँडिंग कमिटीनी, मुख्यमंत्री म्हणतात तसं, मला ते तपासून बघायला लागेल की ऑडिटर नेमण्यासाठी एक तर नेहमीचे लेखा परीक्षण प्रत्येकाचं चालूच असतं. दुसरं असं की ऑडिटर जनरलचे जे रिपोर्ट येतात त्याच्यामध्ये कुठलीही महानगरपालिका, मग ती मुंबई असो, दिल्ली असो, पुणे असो, नागपूर असो, त्याच्यामधल्या काही अयोग्य गोष्टी असतील त्याची ऑडिटर जनरलचा नागरी अहवाल जो येतो महाराष्ट्र राज्याकडे, त्याच्यामध्ये त्याचा समावेश केलेलाच असतो. एक. दुसरं असं की याखेरीज 2014पासून जे सगळे आरोप सुरू झाले त्यानंतर आणि त्याच्या आधीसुद्धा विधानसभा आणि परिषदेमध्ये अनेक वेळेला याच्यावरती चर्चा आणि विचार झालेले आहेत. त्यावेळेच्या सरकारनी बहुतेक वेळेला त्याच्यात आम्ही चौकशी करतो अशी उत्तरं देऊन त्या चौकशीतून काहीही हाती लागलेलं नाही आहे. अशा वेळेला
या प्रकारनी एकतर MMRDAच्या मार्फत मुंबई महानगरपालिकेवरती अनेक विषयांच्यामध्ये हस्तक्षेप होत असतो आणि मुळामध्ये येणारा प्रत्येक अधिकारी उच्च स्तरावरचा जे आहेत ते आयुक्त उपायुक्त हे राज्य सरकारच्या अखत्यारीतलेच लोक मुंबई महानगरपालिकेत येत असतात. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत आमची सत्ता आहे. पूर्वी राज्यात काँग्रेस आणि NCPची सत्ता होती, आता भाजप शिवसेनेची सत्ता आहे. कुणीही मुख्यमंत्री असला तरी मुंबईच नव्हे तर कुठल्याही महानगरपालिकेमध्ये राज्य सरकारची देखरेख, मूल्यमापन आणि हस्तक्षेपाचा अधिकार हा राज्य सरकारला असतोच. त्याच्यामुळे आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती हे सगळं जाहीर करायचं तर त्याच्यामध्ये एक स्पष्ट आहे की त्यांचा राजकीय अजेंडा या सगळ्या बाबतीमध्ये जो आहे तो. दुसरं तुमचे जे पुढचे प्रश्न आहेत त्याच्याकडे आपण एक एक करून येऊया. पण मला सगळ्यात आक्षेपार्ह असं वाटतं आशिष की आर्थिक पाहणी अहवाल जो आहे तो नेटवरती आपण जर का पाहिला तर त्याच्यामध्ये असं काहीतरी शून्य वगैरे जे म्हणतायत देवेंद्र फडणवीस हे काही असं त्याच्यामधून स्पष्ट होत नाही आहे. आर्थिक पाहणी अहवाल माझं तुम्हाला तर आव्हान आहे महाराष्ट्र वनला की उद्या तुम्ही आर्थिक पाहणी अहवालाचा सगळे चॅप्टर बाय चॅप्टर आपण डिस्कस करूया आणि त्याच्यामध्ये इथे पण येऊया. मग नागपूर महानगरपालिका कुठे दिसते त्याच्यामध्ये? या सगळ्या निकषांच्या मध्ये ते निकष कमी महत्त्वाचे असतील तर मग आर्थिक पाहणी अहवाल करणारे लोक चुकीचं काही बोलत आहेत का? आणि दुसरा त्याच्यातला पुढचा प्रश्न असा आहे की त्याच्यात पारदर्शीपणा आणि उत्तरदायित्व याच्यामध्ये स्पष्टपणे हैदराबाद 2 नंबरला असून स्वतः CM म्हणतात ते 1 नंबरला आहे. म्हणजे मला काय कळलं असं झालं आहे की असं मुख्यमंत्री. पण आता मला त्याच्यात एक उदाहरण काय द्यावंसं वाटतं माहिती आहे का आशिष की जसं पुण्यामध्ये रेटून त्यांनी दबाव आणला आणखीन आज हायकोर्टाने फटकारलं की रेश्मा भोसल्यांना तुम्हाला AB फॉर्म देता तुम्ही दिलेला नाही वेळेवरती. त्यांचा फॉर्म राष्ट्रवादी म्हणून भरला होता आणि सरळ सरळ खरं म्हणजे आयुक्तांनी आणि निर्वाचन अधिकाऱ्यांनी तेवढी काही योग्य गोष्ट केली नाही हे हायकोर्टाने सांगितलं. आता का केलं आयुक्तांनी असं? हायकोर्टात जाण्याची वेळ आली तिकडच्या लोकांना तर असं रेटून करून टाकायचं ही आता सवय लागलेली आहे, अंगवळणी पडलेला आहे. त्याच्याबद्दलचा जो पहिले वर्ष दीड वर्ष थोडा खंतखेद वाटत होता तो दूर झालेला आहे. आणि मग हा निकष लावायचा असेल तर मग नागपूर महानगरपालिकेला ऑडिटर नेमा. त्याच्याबद्दलचे पण आम्ही अनेक पुस्तिकेमधून दाखवलेले आहेत. तिथे शेकडो हजारो टँकर्स चालू आहेत नागपूर महानगरपालिकेमध्ये. रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत अनेक ठिकाणी जे आहेत ते. त्या ठिकाणची अनेक स्मारकं सुरुवात झाली कामाची ती पूर्ण झालेली नाही आहेत. आणि त्यामुळे ऑडिटर नेमायचा असेल तर तो राज्य सरकारचा अधिकार आहे. स्टँडिंग कमिटीनी म्हटलं आम्हाला समजा म्हटलं असेल की आम्हाला तो नको आहे तरी महानगरपालिकेचा निर्णय ओव्हररूल करून त्याच्यावरती राज्य सरकार कधी निर्णय घेऊ शकतं त्या संदर्भात जे आहे ते. त्यामुळे मला असं वाटतं की आर्थिक पाहणी अहवालाचा विषय असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या चौकशा त्यांनी ज्या लावलेल्या आहेत. बरं हे महत्त्वाचं असं मला परत आठवण करून द्यायला पाहिजे कुठल्याही चौकशीला शिवसेनेने विरोध केलेला नाही. रस्त्यांच्या संदर्भामध्ये महापौरांनी पत्र दिलं होतं. डम्पिंग ग्राउंडबद्दल तर 2015मध्ये चौकशी झालेली आहे. त्या चौकशीच्या मध्ये काही कंत्राटदारांनी चुकीच्या गोष्टी केलेल्या दिसल्यावरती प्रत्येक डम्पिंग नेणारं जे वाहन आहे त्याला सिस्टीम बसवण्यात आलेली आहे. त्यातला वजन किती कचरा नेला जातो हे बघितलं जातं. त्यामुळे किरीट सोमय्या जे घसेपिटे पूर्वीचे आरोप करतात ना की स्कूटरवरून कचरा नेला जात होता आणि तो प्रत्यक्षात डंपरमधला जो कचरा आहे त्याच्याऐवजी स्कूटरवरून कचरा नेला जात होता, या सगळ्या अयोग्य गोष्टींच्या बद्दल आमच्या लोकांनी सुद्धा राहुल शेवाळेंनी पण श्वेतपत्रिका करण्याची मागणी केलेली आहे लोकसभेमध्ये. आणि उलटं असं आहे की अशा अनेक मुद्द्यांच्या मध्ये हे पण स्पष्ट केलेले खासदार राहुल शेवाळेंनी मला वाटतं तुमच्याकडे स्पष्ट केलंय की या डम्पिंग ग्राउंडचे कंत्राटदार कोण होते तर संजय काकडे होते जे भारतीय जनता पक्षाचे आता खासदार आहेत. आणि त्याच्यामुळे प्रश्न असा आहे या सगळ्यामध्ये आम्ही कुठल्याही कंत्राटदाराला पाठीमागे घातलेलं नाही, आम्ही कुणालाही संरक्षण दिलेलं नाही. आयुक्त जे वेळोवेळी नेमले गेले ते राज्य सरकारच्या इच्छेनुसार नेमलेले असतात. ते आयुक्त त्याच्यामध्ये भूमिका घेऊ शकले असते. आणि म्हणून आता निवडणूक आल्यानंतर हे जे सगळं चाललेलं आहे आणि टीका करायची, शिवसेनेला बदनाम करायचं. आणि मला तर पुढे जाऊन असं वाटतं आशिष की यांनी 2014 पासून अचानक ह्या सगळ्या चौकशा मागत सुटले. याचं कारणच होतं की शिवसेनेने जे काम केलंय त्याच्यावरती बोळा फिरवायचा होता यांना एका बाजूनी एका हाताने. त्यामुळे दुसऱ्या हाताने युतीमध्ये हात असला, हातात हात घेतलेला, तरी दुसरीकडून एका बाजूनी शिवसेनेचा बोळा फिरवून तिथली खुर्चीवर कशी आपल्याला स्वतः सरकवून घेता येईल याच्याकडे यांचं लक्ष लागलेलं होतं. आणि आता तर कहर केला
तो म्हणजे अखंड महाराष्ट्राचा जो आमचा ठराव होता विधान परिषदेमधला, तुझ्या लक्षात असेल, तुम्ही विधान परिषद कव्हर केलेली अनेक वेळेला, तो यांनी बास्तात बांधून ठेवला. आणि आता मुंबई महानगरपालिका आल्यावर काय सांगतायत की आम्ही अखंड महाराष्ट्राच्या बाजूने आहोत. म्हणजे किती खोटं बोलायचं प्रत्येक वेळेला. आणि शेवटी काय असतं, ते लहान मुलाची गोष्ट आहे ना, की एकदा खोटं बोलल्यावर कोणी कान चावलं नाही ना, की मग मोठ्या मोठ्या चोऱ्या करायची सवय लागते. तसं आता भारतीय जनता पक्षाचं झालेलं दिसतंय. ठीक आहे, आपल्याला चर्चा आणखीन पुढे न्यायची आहे. समीर देसाई, तुम्ही आता नीलम गोरे काय म्हणालात ते ऐकलं, पण तो भाजपचा जो जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे त्यामध्ये खास करून असं म्हटलेलं आहे की 20,000 कोटी किमतीचे 950 प्रकल्प आहेत जे पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशनच्या माध्यमातून झालेले आहेत. त्यांची चौकशी हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत आम्ही करू. हे जे कलम आहे तुमच्या जाहीरनाम्यातलं, हे सांगतंय की तुम्ही एक प्रकारे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की उद्या शिवसेनेची जरी पालिकेवर सत्ता आली तरी चौकशीतून शिवसेना बचावणार नाही, आम्ही चौकशी लावणारच. जाहीरनाम्यामध्ये चौकशीचा विषय घेऊन तुम्ही शिवसेनेला धमकावत नाही आहात का? आशिषजी, मी एवढंच सांगतो, सर्वात प्रथम शिवसेनेची महानगरपालिकेवर सत्ता आता येणार नाही आहे, हा पहिला प्रश्न झाला. आता राहिला प्रश्न, शिवसेनेला धमकी देत आहेत का? शिवसेनेने जर स्वतः हे अंगावर ओढून घेतलं असेल, म्हणजे चोरातल्या मनात चांदणं असेल, तर मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी किंबहुना पक्षांनी जो निर्णय घेतलाय, हा निर्णय सर्वसामान्य मुंबईकराच्या मनातला निर्णय आहे. आशिषजी, आपण सर्वसाधारणपणे मुंबईकरांना जर आज विचारलं की आज सर्वात मोठा भ्रष्टाचार आज हा कुठे चालू आहे, तर सर्वात प्रथम हे मुंबई महानगरपालिकेचं नाव येतं. आज मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे असं लोकांचं जर मत झालं आणि त्या मताला जर मुख्यमंत्र्यांनी जर लोकांना हे आश्वासित केलं की आम्ही या 20,000 कोटी रुपयांच्या ह्याचा आम्ही त्याच्या SIT बसू किंवा आम्ही त्याच्या माध्यमातून हायकोर्टच्या रिटायर्ड हायकोर्टच्या माध्यमातून चौकशी करू, आशिषजी गैर काय आहे त्याच्यात? हा लोकांचा पैसा आहे, हा मुंबईकरांचा टॅक्स पेअर्सचा पैसा आहे. आणि त्या पैशामध्ये जर लोकांना जर हे वाटत असेल की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला तर ती संतुष्टी करणं हे सरकारचं काम नाहीये का? आणि मग ह्याला आपण जर धमकी म्हणून घेणार असाल तर ह्याच्यामध्ये संशयाला जागा मिळते. मला अजूनही कळत नाहीये की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा सर्वसामान्यांच्या मदतीचा किंवा सर्वसामान्यांच्या मनातला निर्णय आहे. आणि सर्वसामान्यांच्या मनातला निर्णयाचा विरोध जर शिवसेना करत असेल तर सर्वसामान्य लोक हे बघतायत आणि ते त्यांचा योग्य तो निर्णय 21 तारखेला निश्चित देतील. समीर देसाई, प्रश्न असा आहे ना की भ्रष्टाचार झालाय किंवा घोटाळा झालाय हे भाजपचेच नेते म्हणतायत. मग एकीकडे जेव्हा SIT नेमलेली आहे त्या SITचा अहवाल निवडणुकीपूर्वी का सादर केला नाही? गेल्या अधिवेशनामध्ये भाजप सरकारनं, देवेंद्र फडणवीस सरकारनं SITचा अहवाल विधिमंडळाच्या पटलावर का ठेवला नाही? तेव्हाच दूध का दूध पाणी का पाणी का केलं नाही? मी मुळात तेच सांगतो की कारण ह्याच्या मागे उद्देश हा राजकीय नाही. उद्देश त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय ब्राउनी पॉइंट स्कोर करायचा नाहीये. SIT इन्क्वायरी चालू आहे. SIT इन्क्वायरीच्या माध्यमातून जे काही आहे म्हणून त्याच्यामध्ये घाई करायची आणि त्या घाईच्या माध्यमातून राजकीय पॉइंट स्कोर करायचं, आपल्या विरोधकांना किंवा त्यावेळेच्या मित्रपक्षांना त्यावेळेला अडचणीत आणायची, ही मूळ भूमिकाच नाहीये ना. आमची भूमिका स्पष्ट आहे की SITची इन्क्वायरी व्हावी, ती अगदी तपशीलपणे व्हावी, ती अगदी व्यापक व्हावी. त्याच्यामधनं जे सत्य आहे ते लोकांसमोर यावं, त्याच्यामध्ये जो गुन्हेगार आहे त्याच्यावर कारवाई व्हावी. हे सोडून अजून इतर जेवढे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये जे काही लोकांचं मत आहे की ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय, अहो आम्ही एवढंच सांगितलंय की आम्ही हायकोर्टाच्या जजच्या माध्यमातून इन्क्वायरी करू. आता इन्क्वायरीचा रिपोर्ट हे आम्ही जजमेंटल आहोत का? आम्ही हे सांगितलंय का त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे? अरे लोकांचं मत आहे, सरकारचं हे काम आहे, लोकांची अपेक्षा आहे की ह्याच्यामध्ये टॅक्स पेअरचा पैशाची मोठ्या प्रमाणात चोरी झाली आहे, तर सरकारचं काम आहे लोकांच्या त्या संशयाचं निवारण करणं, हे काम आहे. आणि म्हणून त्या माध्यमातून सरकारने अगदी पारदर्शकतापणे सांगितलंय की आम्ही ह्या सगळ्या 20,000 कोटींच्या, आशिषजी आपण हे विसरता कामा नये की या सगळ्या ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी सुद्धा, आम्ही सुद्धा सत्तेमध्ये होतो, पण आम्ही ती चिंता केली नाहीये की आम्ही सत्तेमध्ये आहोत, उद्या SITचा रिपोर्ट काय येणार, उद्या हायकोर्टच्या रिटायर्ड जजचा रिपोर्ट काय येणार. अहो आम्हाला त्याच्यात चिंता नाहीये, मग शिवसेनेला भीती कसली आहे?
नीलम गोरे, नीलमताई, SITची घोषणा मुख्यमंत्र्यांनी कधी केली होती? साधारण 1 वर्षापूर्वी मला केली काय होती. वाटतं, साधारण तेव्हा 1 कोणी वर्षापूर्वी विरोध केला? SITची मला काय वाटतं, चौकशी हे लावली जर गेली, ठरवून मग 1 म्हणजे वर्षात बदनामी- अहवाल का आला नाही? हो आणि तुम्ही सुद्धा तो बरोबर आहे, मागितला आशिष. नाही. दुसरं असं आहे की हे पण सगळे जणांनी ज्यांनी आपण नाही आम्ही काय मागितलं, आम्ही चर्चेमध्ये जुलैच्या अधिवेशनामध्ये सुद्धा बोललो की जे काही तुमचे अहवाल आहेत त्याच्यावरती तुम्ही मांडा. दुसरे पण निकष लावायचे झाले ना, अगदी निकष एक मान्य आहे की निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली पाहिजे, बरोबर आहे. मग तसं असेल तर मग चिक्कीचा विषय आहे, फायर स्टेशन त्या आगीच्या मशीन्सचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये जे चौकशांचे आणि घोटाळ्यांचे आरोप झाले त्याच्याबद्दल निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी लावा ना सगळीकडेच. एक नियम लावा, आपला तो बाब्यान दुसऱ्याचं ते कार्टं, अशा पद्धतीने करायचं. तर याच्यामध्ये दुसराच हे पहा, आम्ही कोणी मला वाटत नाही आमच्या कोणी स्टेटमेंट केलेलं आहे की या PPP प्रकल्पाची चौकशी करू नका, एक पहिली गोष्ट. आणि याच्यापूर्वीसुद्धा ज्या चौकशा रस्ते वगैरेच्या आम्हीसुद्धा मागितलेल्या चौकशा, कारण प्रशासनामध्ये काही धारीतले शुक्राचार्य बसलेले असतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती, एक भाग. दुसरं असं आहे आशिष, तुला माहिती आहे चांगलं, आपण जेव्हा या अंगणवाडीच्यासाठी खाद्यपदार्थांचं बघतो तर एका कंत्राटदाराला दिलं कुठलंही काम, अगदी याच्याप्रमाणे लोएस्ट असणारं जरी दिलं तरी बाकीचे जे कंत्राटदार आहेत ते कंत्राटदारांची पण मोठी लॉबी असते. आणि ही लॉबी काय करत असते तर वेगवेगळ्या तक्रारी करून आधीच्या कंत्राटदारांच्या जागी स्वतःला रिप्लेस करायचा प्रयत्न करत असते. त्यामुळे काही कंत्राटदारांची लॉबी यांच्या भाजपमार्फत ऑपरेट होतीये असा आरोप मी का करू नये याच्यामध्ये? कारण असं आहे की ज्या कंत्राटदारांना मिळालं नाही त्या सगळ्यांना यांनी नागपूरच्यामध्ये ॲडजस्ट केलेलं आहे का? आणि त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये इतरत्र ॲडजस्ट केलेलं आहे. आणि जयकुमारच्या बद्दल तर स्वतः सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी, मला आश्चर्य वाटलं, मी परत एकदा काल त्या प्रोसिडिंग 2-3 दिवसात परत वाचली तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं, आशिष, की जयकुमार का तुम्हाला चालतो? विधानसभेमध्ये मार्चमधल्या अधिवेशनामध्ये त्यांना सगळ्यांनी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं, ऑन प्रोसिडिंगमध्ये आहे ते, मी पाहिजे तर तुला व्हॉट्सॲपला पाठवते ते उत्तर. त्याच्यात असंच मुख्यमंत्री महोदय म्हणतात की जयकुमार हा इंडिव्हिज्युअली चालत नाही, तो ब्लॅकलिस्ट असल्यामुळे, पण MMRDAला कन्सॉर्टियममध्ये चालतो आणि म्हणून आम्ही त्याला जायकामध्ये घेतलेलं आहे. हे ऑफिशियल उत्तर आहे. आणि इथे म्हणतायत वचननाम्यामध्ये की ज्यांनी ई प्रणालीला हे केला, विरोध केला, त्यांच्यावरती संघटित गुन्हे लावणार. म्हणजे महाराष्ट्रातल्या 288 पैकी 200 आमदारांनी सांगितलं असेल काय की तुम्ही जरूर लावा ई प्रणाली, ई टेंडरिंग करा, पण ते कुठे करा, 10 लाखाच्या वर करा, 3, 4, 5 लाखापर्यंत ई टेंडरिंग करू नका. तर या सगळ्या 200 आमदारांवरती हे MPDA संघटित गुन्हे लावणार आहेत. म्हणजे जो विरोध करेल नोटाबंदीला तो राष्ट्रद्रोही, जो ई प्रणालीबद्दलच्या काही त्रुटी दाखवेल किंवा त्याच्यात सुधारणा करायचं बोलेल तो संघटित गुन्ह्याच्यासाठी गुन्हेगार. कुठली व्याख्या ही सगळी? आणि समीर देसाई जेव्हा म्हणतायत ना की शिवसेना कशाला विरोध, कोणी त्याच्यावरती काय म्हटलेलं आहे? मुद्दा असा आहे की वचननाम्यात तुम्ही हे जाहीर करता, तुम्हाला डिसेंबरच्या अधिवेशनात कोणी अडवलं होतं चौकशी करण्यासाठी? उलटं असं आहे की यांना आता खात्री पटलेली आहे की यांची सत्ता येणार नाही आहे, मग आपल्या हातामध्ये हुकमी एक का काय आहे? राज्य सरकार आहे. आणि म्हणून अशा चौकशांची टांगती तलवार काहीतरी ठेवून द्यायची त्याच्यावरती जे आहे ते. तुम्ही आधीच्या चौकशांचे अहवाल एवढे पारदर्शी आहात ना, मग एवढ्या चौकशांचे अहवाल जे आहेत ते पारदर्शीपणे लोकांसमोर का नाही मांडले निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदर? ठीक आहे, समीर देसाईंनाच विचारूया, ताई, समीर देसाईंनाच विचारूया. समीर देसाई, ज्या कंत्राटदारांना, ज्या कॉन्ट्रॅक्टर्सना मुंबईमध्ये ब्लॅकलिस्टेड केलं गेलं त्यांनाच नागपूरमध्ये कंत्राटं दिली गेली, हे कसं चालतं मुख्यमंत्र्यांना? नाही, असं आहे, मी पुन्हा सांगतो, नागपूरमध्ये काय नियम लावून कंत्राट दिले गेलेले आहेत ह्याच्याबद्दल मला कल्पना नसल्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. पण आपल्याला हे समजण्याची आवश्यकता आहे की प्रत्येक टेंडरमध्ये देर आर कंडिशन्स, आणि त्या कंडिशन्सला जर तो ठेकेदार जर तिकडे तो एलिजिबल होत असेल, पण ज्या गोष्टीचं मला नागपूर बद्दल जर मला विचारलं तर मला, मी त्याच्यामध्ये नाही त्या हरकतीच्या मुद्द्यात तथ्य नाही ते. तर नाही, त्यांचा हरकतीचा मुद्दा आहे, पण नंतर घेऊ, तुमचं झाल्यावरती. नाही तुमचा हरकतीचा मुद्दा नंतर घेऊ. माझी हरकत आहे, पॉइंट ऑफ ऑर्डर आहे माझा याच्यावर.
नाही मग तुमचा पॉइंट ऑफ ऑर्डर मी रूल आउट करतोय ताई, माझा ऐकून घ्या. नाही, तुम्हाला मी एवढं अधिकार नाही, तो म्हणतोय मी की बघणार ज्या आहे. संदर्भात- तुम्ही उत्तर द्या ज्या आधी संदर्भात- तुमचं. रूल आउट करणार न ऐकताच तू काय समीर अध्यक्ष देसाई, माझा तुम्ही तुमचं आपण पूर्ण नाही करा. हा, समीर तुम्ही rule देसाई, out करू तुम्ही शकत तुमचं मुद्दा. पूर्ण करा, मी Point of नंतर order निलमताईंकडे असतो, येतो. माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे, अर्थच कळला नाही पॉइंट ऑफ ऑर्डरचा. परंतु आपण मला सांगा, परंतु आपण मला सांगा की जर भारतीय जनता पार्टीने हे सांगितलं आपल्या वचननाम्यामध्ये की आम्ही ई टेंडरिंगला अधिक जोर देऊ, अहो ह्याच्यामध्ये कुठे म्हटलंय की आम्ही 3 लाखापर्यंत ह्याला जोर देणार आहोत? आम्ही कुठे म्हटलंय की आम्ही ₹1,00,000 कॉन्ट्रॅक्टसाठी, 2 लाख रुपयाच्या किरकोळ कामासाठी, 3 लाख रुपयाच्या, 5 लाख रुपयाच्या किरकोळ कामासाठी आम्ही एवढंच म्हटलेलं आहे की कसं आहे माहितीये का आशिषजी, मला वाटतं की वी हॅव पिंच्ड द सेना ॲट द राईट स्पॉट. म्हणजे आम्ही केलेलं आहे हे सगळं की मुंबई शहरामध्ये जास्तीत जास्त पारदर्शक महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये यावं. ठीक या आहे, उद्देशाने तुम्ही केलेलं खूप आहे. योग्य प्रत्येक बोललेला गोष्ट आहात सेना ही की स्वतःच्या तुम्ही तुमच्या अंगावर नाही, काय नाही, केली समीर आता देसाई, तुम्हाला point of तुमच्या order. बोलण्यातून भाजपचा आशिष, अजेंडा आशिष. क्लिअर झालेला आहे. तुम्ही सेनेच्या दुखऱ्या नसेवरती बोट ठेवलेला आहे. आशिष, माझा point हा of order तुमचा आहे. दावा हा खरंच आता नाही, पटाला अजिबात लागलेला नाही. आहे. माझं काय निलमताई उत्तर द्या. ते म्हणताय सेनेच्या नाही. दुखऱ्या नसेवर आम्ही नाही, बोट ठेवलंय भाजपनी. नाही उत्तरच काय माहितीये का, खोटं बोलायचं असेल ना, हे साधी गोष्ट आहे, साधं लॉजिक सांगते, बिगरीतल्या मुलाला सुद्धा कळेल. समीर देसाई जरी आमदार नसले ना तरी मी त्यांना सांगते समजावून, नगर विकास डिपार्टमेंट कोणाकडे आहे? सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे. एक जेव्हा कंत्राटदार ब्लॅकलिस्ट होतं मुंबईमध्ये, तर त्यालाच परत पुण्यामध्ये देणं हे नगर विकास विभागाला योग्य आहे का गोष्ट करायला? त्याला ब्लॅकलिस्ट का केलेलं आहे? तर ब्लॅकलिस्ट केलेलं आहे कारण त्यांनी योग्य प्रकारनी भूमिका घेतलेली नाही. त्यांनी कामाच्यामध्ये एक चोरपणा केला असं आपण धरू, साधं स्पष्ट शब्दात बोलायचं झालं तर. मग अशा माणसाला आपण ज्या कॉन्ट्रॅक्टरवर केस रजिस्टर केली, नाही माझा आता पूर्ण होऊ दे. नाही समीर देसाई थांबा आता. माझं पूर्ण होऊ दे आता, माझं पूर्ण होऊ दे. माझं पूर्ण होऊ दे. कोणालाही कळेल, अगदी शाळेतल्या मुलाला सुद्धा माझं बोलणं कळणार आहे याचं जे आहे ते. त्यामुळे आमची दुखरी नस वगैरे काही नाही. तुमच्या बोलण्यातला दांभिकता आणि दुहेरी तुमचा जे नीती आहे ना सगळी जी आहे ती, मुंबई महानगरपालिकेला एक निकष, तुमच्याकडे नगर विकास डिपार्टमेंट असून तिथे त्यांना MMRDA मध्ये त्यांनाच परत आपण हे करतोय. मी आता काय बोलले, मराठीत बोलले ना, कन्सॉर्टियम, सगळ्या संकुल त्याचं जे एकत्र काय समन्वय केला, समुदाय केला कंत्राटरचा, त्याच्यात तो चालतो. आता हे लॉ अँड ज्युडिशरीचे कोण लोक, लॉ अँड ज्युडिशरी कोणाकडे? सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे. म्हणजे प्रश्न असा, याच्यामध्ये मी पॉईंट ऑफ ऑर्डर याच्यासाठी घेतला, आमची दुखरी नस वगैरे म्हणून तुम्ही लक्ष जे आहे ते दुसरीकडे वळवता आहात. आमचं साधं म्हणणं असं आहे, आम्ही कुठल्याही चौकशीला विरोध केला नव्हता, आमच्या लोकांनी चौकशीच्या मागण्या केल्या होत्या. परंतु तुम्हीच ज्या कंत्राटदारांना मुंबईमध्ये सामावून घेतलं गेलं नव्हतं किंवा त्यांच्या चुकीच्या गोष्टी झाल्या होत्या, त्या सगळ्यांना MMRDA आणखीन विविध डिपार्टमेंटच्या मार्फत संरक्षण दिलेलं आहे. हे कसं दिलं नाही? तुम्हाला नागपूर महानगरपालिकेची माहिती नसेल तर तो आमचा दोष नाही आहे. नागपूर महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये असेल, MMRDAच्या बद्दल तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की त्याच कंत्राटदारांना आणि विधिमंडळातलं जे प्रोसिडिंग आहे ते प्रोसिडिंगच्या आधाराने मी बोलते जे काय बोलते ते. आणि त्यामुळे काय माहिती आहे का, एक बौद्धिक अहंकार नावाची गोष्ट असते बऱ्याच वेळेला. आणि विशेषतः ज्यांना एक म्हणजे मी पण आहे समाजात जन्मलेली अशा की ज्याच्यामध्ये एक हुशारी स्वतःची अभ्यास वगैरेतून आलेली असते. आणि हा बौद्धिक अहंकार असतो ना, त्यांना असं वाटत असतं की आपलं काहीतरी फार बिनतोड आर्ग्युमेंट आहे. पण तो जो शेट्टी नावाचा, जसा शेट्टी म्हणजे खरा शेट्टी नाही, सिनेमातला एक गुंड असतो ना, त्याला एक फोका मारला की आडवा पडतो ना, असं यांचं बौद्धिक अहंकारातली सगळी स्टेटमेंट आहेत. बरं ठीक आहे. काय होतंय, सेना भाजपच्या भांडणात जनतेचे प्रश्न विरून जात आहेत. अनिल गलगली आता सेना भाजपवर आरोप करते, भाजप सेनेवरती आरोप करते. भाजपकडं मुख्यमंत्री आणि नगरविकास खातं आहे, शिवसेनेकडं मुंबई महापालिका आणि महापौर आहे. आता यांच्यामध्ये ज्या आरोपांना, ज्या घोटाळ्यांना, ज्या भ्रष्टाचारांना घेऊन आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत, खरं तर मुख्यमंत्री आतापर्यंत दूध का दूध पाणी का पाणी करू शकले असते. एक प्रकारे भाजप शिवसेनेला ब्लॅकमेल करते असं वाटत नाही? निश्चितपणाने, कारण मी काही कुठल्या पक्षाचं समर्थन बोलत नाही. कारण जेव्हा रस्त्याचा घोटाळा झाला तेव्हा आम्ही लोकायुक्तकडे गेलो, परंतु दुर्दैवाने फक्त अधिकारी आणि जे कॉन्ट्रॅक्टर होती कारवाई झाली. आमची मागणी तर होती की जे स्टँडिंग कमिटी, जे नगरसेवक, जे सर्व पक्षाचे असतात, त्यावरती कारवाई कोणती करण्यात आली नाही. जेव्हा कालच दहिसरमध्ये MMRDAच्या जो स्कायवॉकचा काही भाग पडला, म्हणजे 5 वर्षामध्ये एका चांगल्या स्कायवॉकची जेव्हा 15 कोटी रुपये आपण खर्च करतो, त्याचा एक भाग कोसळतो. तर निश्चितपणाने फक्त महापालिका नाही आहे, MMRDA असून दे, म्हाडा असून दे, सिडको असून दे, जिथे तिथे अशी जी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची जी लॉबी बनते, त्या लॉबीमुळे नुकसान मुंबईकरांचं किंवा जनतेचं होतं.
गेल्या 5 वर्षामध्ये अगर तुम्ही बघितलं की मुंबई महानगरपालिकेचं बजेट 37,000 कोटीचं आहे, परंतु कालच परवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की MMRD ही 60,000 कोटीची काम करत आहेत. तुम्ही अगर बघितलं गेल्या 3 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये जी वाढीव कामं, जिथे आपल्या मुंबईमध्ये जसं एकदा काही कॉन्ट्रॅक्ट फिक्स केलं त्यानंतर परत त्याचा रेट वाढतो, तर MMRDमध्ये 100 ते 150% ही रक्कम वाढवून गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये देण्यात आलेली आहे. मूळ टेंडर दिल्यानंतर तेच पुन्हा त्याला कंटिन्यू करताना परवाच कल्याण डोंबिवलीचा स्कायवॉक होता, मी स्वतः तिकडे 5 वर्षे फॉलोअप केला. तर जेव्हा हे स्कायवॉक बनवून झाला तर त्याचा रेट डबल होता. खरं म्हणजे ही एक पद्धत आहे, ही पूर्ण राज्यामध्ये संपूर्ण महानगरपालिकेमध्ये MMRD सगळीकडे ही एक कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची एक जे संगनमत आहे. आणि दुसरी गोष्ट की ज्या पद्धतीने आता मी कालच पालिका आयुक्तांना भेटलो, कालिनामध्ये एक 13 माळ्याची इलिगल बिल्डिंग बांधलेली आहे. तर माझं एवढंच म्हणणं होतं, मी मुख्यमंत्र्यांना असं पत्र लिहिलं की कृपाशंकर सिंगचं तुम्ही 2 माळे तोडू शकता. मग ज्या IAS अधिकाऱ्यांनी 10 माळ्याची इलिगल बिल्डिंग बांधलेली आहे, परंतु आयुक्त आणि प्रशासन कारवाई करत नाहीत, म्हणजे कुठेतरी इलिगल बांधकाम असून देत किंवा अशा प्रकारचे जे कॉन्ट्रॅक्ट असतात त्यांना सपोर्ट करण्याचं काम हे पालिकेमध्ये सुद्धा असतं, राज्य सरकारसुद्धा करतं. खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने नगरविकास खातं हे माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे, जेव्हा काही आम्ही प्रश्न RTIच्या माध्यमातून किंवा तक्रारी करतो तर त्यावरती कारवाई राईट टू सर्व्हिस ॲक्टमध्ये होत नाही, सिटिझन चार्टरमध्ये होत नाही, तर आम्हाला 2 ते 3 वेळा पत्रव्यवहार करावा लागतो. म्हणजे एकंदरीत जी अधिकाऱ्यांची आणि जी कंत्राटदारांची जी लॉबी सर्वत्र जी सुसाट सुटलेली आहे त्याला थांबवण्याचं काम हे सर्व पक्षांनी करणं ही आमची विनंती आहे. कारण मुंबई ही आपली आहे, मुंबई सर्वांची आहे. इथे जे सुद्धा चुकीचं होत आहेत सर्व पक्षांनी त्या चुकीच्या लोकांना, जेव्हा जयकुमार नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला MMRDमध्ये कॉन्ट्रॅक्ट देणं आलं, सर्वात प्रथम मी पत्र लिहिलं की ह्या माणसाला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे, तुम्ही याला काम देऊ नका. जयकुमारने जेव्हा मिलन सर्व्हिससुद्धा बांधला, तर तुम्ही पूर्व इतिहास पाहिला, आम्ही माहितीच्या अधिकारमधून माहिती काढून वेळोवेळी तक्रारी सुद्धा केल्या आहेत. प्रत्येक कामामध्ये पैसे वाढलेले आहेत, अशा लोकांना तुम्ही का देत नाही? तुम्ही L&Tला आणा. परवाच माननीय मुख्यमंत्र्यांनी चांगली गोष्ट सांगितली की चांगल्या कंपन्या का येत नाही, कारण इथे जयकुमार सारख्या लोकांचं जे म्हणजे वर्चस्व MMRD असून दे, महापालिका असून दे, सर्वत्र जे त्यांचं वर्चस्व आहे ती लॉबी तोडण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा करावं, शिवसेनेने सुद्धा करावं आणि भारतीय जनता पार्टीने पण सुद्धा. त्याच जयकुमारला MMRDA मुख्यमंत्री रोखू शकले असते. MMRDA निश्चितपणे. मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहे. निश्चितपणे, कारण ज्या पद्धतीने जयकुमार हा सुसाट सुटला आहे, म्हणजे मुंबईपासून ते संपूर्ण MMRD क्षेत्रामध्ये, आज MMRD क्षेत्राची काय स्थिती आहे, आशिषजी, सार्वजनिक आपला वाहतूक मुद्दा व्यवस्थेची काय जयकुमार स्थिती आहे आहे. का? समीरजी जरा थांबा, तुमचं मी ऐकून थांबा घेतलेलं आता, थांबा आता. आहे. जयकुमारच्या बद्दल मी स्वतः 3 तक्रारी केलेल्या आता आहेत. तुमच्या दोघांच्या बोलण्यात ते तुम्ही काय आल्यावर कारवाई ते करत सांगतात नाही? ब्लॅकलिस्टेड तुम्ही कंत्राटदार काय हे एक करता? उदाहरण आहे. अहो, जे आता काय अश्विनी जयकुमार भिडेंचं तुम्ही बोलल्यावर सांगता, दुकानदार मोनो रेल्वेची काय स्थिती आहे, दिसते. मेट्रोची काय स्थिती आहे, गेल्या 8 हेच वर्षामध्ये काय झालं आहे? हेच तुम्ही मला भांडू नका. लोकांना सांगायचं आहे, शिवसेना, हेच BJP प्रेक्षकांना दाखवायचं आज आहे की मेट्रोची- भाजपनं घोटाळ्यांचा, भ्रष्टाचाराचा हा मुद्दा आणलेला आहे जो शिवसेनेची कोंडी करणारा आहे. पांडुरंग म्हस्के हेच झालेलं आहे. कधी नव्हे ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपनं अशा मुद्द्याला छेडलेलं आहे की आता मुंबईमध्ये घोटाळ्यांची, भ्रष्टाचारांची, कामांमध्ये झालेल्या दलालीची, टक्केवारीची चर्चा होते. निश्चितच अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू आहे. परंतु भ्रष्टाचार, महापालिकेतला भ्रष्टाचार ज्यावेळेस आपण म्हणतो किंवा लोकांचं परसेप्शन भ्रष्टाचाराचं असतं, तर ते लोक सर्वसाधारणपणे तुमचं कंत्राट आणि याच्याकडे बघत नाहीत. आपल्याकडे जसं पोलीस डिपार्टमेंटला आपण म्हणतो की सर्वाधिक भ्रष्टाचारी आहे, ते का आहे? लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये मला जिथं जिथं पैसे द्यावे लागतात ते डिपार्टमेंट मी भ्रष्टाचारी असं म्हणतो. मग ते पोलीस डिपार्टमेंट 1 नंबर आहे, 2 नंबरला महसूल खातं आहे. आता महापालिका आपण जेव्हा म्हणतो की मी कुठंतरी एखादा दाखला घ्यायला मी पैसे दिलेत आणि तिथं मला भ्रष्टाचार झाले, त्यावेळेस जेव्हा मला असं कुठून तरी सांगण्यात येतं किंवा राजकीय पक्ष जेव्हा सांगतात की इथं भ्रष्टाचार झाला आणि ह्या कंत्राटात झाला आहे, माझा त्यावर विश्वास बसतो आणि माझं ते परसेप्शन होतं. आणि मला वाटतं राजकीय पक्ष अशा पद्धतीने ते जनतेची मानसिकता अशा पद्धतीने क्रिएट करतात की ह्या ज्या संस्था आहेत ह्या भ्रष्टाचारीच आहेत. पण मी त्याच्याशी पूर्ण सहमत नाही, कारण पूर्णतः जर भ्रष्टाचार असेल तर ह्या संस्था इतके दिवस चालले नसतं. तुम्ही महापालिकेचंच उदाहरण जर बघितलं तर दिवसाला 8,500 टन कचरा होतो. जर भ्रष्टाचार असं म्हणताय तर तो उचलला गेला नसता. आज मुंबई दुर्गंधीने व्यापली असती. आता शिवसेना प्रमुखांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की महापालिकेचा कर्मचारी जो काम करतो तो सुट्टी घेत नाही. म्हणजे आपण भ्रष्टाचारावर चर्चा करायची की लोकांच्या सुविधांवर चर्चा करायची, हे महत्त्वाचं आहे. भ्रष्टाचार हा असा लोकांना सांगून थांबणारा नाही आहे.
तुमच्या हातात सत्ता आहे, तुमच्या हातात सर्व गोष्टी आहेत, तुम्हीच तिथं थांबवू शकता. कंत्राटदारांचं जे उदाहरण घेतलं, कंत्राटदारांची जी कार्टेल्स आहेत ही का बनली गेली आहेत याचा शोध आधी घेतला गेला पाहिजे. ज्यांच्या हातात अधिकार आहेत त्यांनी ही कार्टेल्स बनली. आज समजा मला ब्लॅकलिस्ट केलं तर मी नाव बदलून दुसरी कंपनी घेऊन येतो, ती कंपनी ब्लॅकलिस्ट झाली की तिसरी कंपनी घेऊन येतो. मग हे जे षडयंत्र आहे हे थांबवायचं काम कसं आहे याचा विचार करून याचे तुम्ही म्हणजे कुठच्याच पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये त्याचे उपाय सांगितलेले नाही आहेत. भ्रष्टाचार झाला आहे, भ्रष्टाचार करतायत, आम्ही हे करू, तो त्याच्यावरचा उपाय नाही. पण हे पुढं थांबलं पाहिजे, कारण या माध्यमातूनच जनतेच्या पैशाची नासाडी होते. तर ते कसं थांबवणार हे तुम्ही सांगा आम्हाला. आमच्याकडे जेव्हा मत मागताय नागरिकांकडे, तर हा भ्रष्टाचार थांबणार कुठच्या माध्यमातून आहे किंवा त्याची उपाययोजना काय आहे ते तुम्ही सांगा. कारण तुम्ही जसं म्हणताय की आता एका कंत्राटदाराबद्दल चर्चा झाली, तो ब्लॅकलिस्टेड आहे, तो काय त्याचं नाव जय कुमार आहे, तो पुढच्या वेळेला जय कुमार घेऊन येतो, तिसऱ्या वेळेला कुमार जय घेऊन येतो, त्याच्या पुढच्या वेळेला तो आणखी वेगळं नाव घेऊन येतो. म्हणजे हे नावांची अदलाबदल करून तोच कॉन्ट्रॅक्टर, तीच माणसं तेच काम करत असतात. याला थांबवा ना कुठेतरी. बरोबर आहे, बरोबर आहे. एवढंच नाही, माझ्या लक्षात आणखीन एक प्रकार आलेला आहे. भ्रष्टाचाराच्या सुद्धा काही मोडस ऑपरेंडी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचाराच्या मोडस ऑपरेंडी आहेत. मला एक गोष्ट अशी कळलेली आहे की तेच कंत्राटदार जे मुंबईमध्ये आहेत, तेच बंगलोरमध्ये आहेत, तेच चेन्नईमध्ये आहेत, तेच आणखीन दुसऱ्या शहरामध्ये आहेत. समजा 4 मोठी शहरं आहेत, इथे एक जण टेंडर, इथं 4ही लोक 4ही ठिकाणी भरतात आणि ते 4 लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी नंबर 1चं टेंडर मिळतं आणि इतर जे असतात ते 3 ते त्याच्या तिथं पार्टनर बनतात. म्हणजे चेन्नईमध्ये 30 लोक, मुंबईमध्ये 30 लोक, पुण्यामध्ये 30 लोक, बंगलोरमध्ये 30 लोक. हे एक मोठं रॅकेट आहे आणि त्याला भेदायचं असेल तर मग कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. पण पुन्हा तेच आहे ना की सेना भाजपच एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, त्यामुळे काँग्रेसला काहीच काम उरलेलं नाही. काँग्रेसचा प्रचारच वाया जातो की काय अशी शक्यता आहे. आपण हीच बाब आता काँग्रेसच्या प्रवक्त्यांनाही विचारणार आहोत. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. सेना भाजपच्या जाहीरनाम्यांमधून म्हणजे शिवसेनेच्या वचननाम्यातून आणि भाजपच्या जाहीरनाम्यातून मुंबईचे प्रश्न सुटतील का? 84% लोक म्हणतायत नाही, सेना भाजपच्या जाहीरनाम्यांमधून मुंबईचे प्रश्न सुटणार नाहीत. नेमकं या जाहीरनाम्यांमध्ये, शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये आणि भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये नेमकं मुंबईकरांसाठी काय आहे हेही आपण तपासून बघणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे ते मुंबईकरांना पुढच्या 5 वर्षात मिळेल असं काही फिजिबल आहे की नाही, की केवळ कागदावरच्या घोषणा आहेत, हेही आपण बघणार आहोत. पण ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत. राजू वाघमारे, सेना भाजपची भांडणं ऐकलीत तुम्ही? युती तुटली आहे आणि एकमेकांवर रोज आरोप करतायत. मुख्यमंत्री भ्रष्टाचाराचं, घोटाळ्याचं बाळ घेऊन प्रचारसभेत भाषण करतायत, तरी काँग्रेसला फायदा होईल अशी परिस्थिती नाही आहे का? नाही, अशी जी आपण जसं म्हणताय तशी परिस्थिती काँग्रेसची नाही आहे. काँग्रेसचा प्रचार अगदी जोरात चालू आहे आणि आमच्या नेत्यांचे जे वादविवाद होते किंवा आमच्या नेत्यांचे एकमेकाबद्दलचे जे मतभेद होते ते आता संपलेले आहेत. सगळे नेते प्रचारात उतरत आहेत. त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाला नक्की या भांडणाचा फायदा होणार आहे, हे नक्की. प्रश्न असा आहे की यांची भांडणं किंवा मुख्यमंत्री जे स्वतः म्हणतायत की आम्ही या प्रकल्पाची चौकशी करणार, आम्ही भ्रष्टाचाराची चौकशी करणार. आता प्रश्न अशीच असा राहिलेला आहे की मुख्यमंत्र्यांवरचा विश्वास या महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेचा उडालेला आहे. कारण ज्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 22 मंत्र्यांची चौकशी जे मुख्यमंत्री करू शकले नाहीत, त्यांना ते क्लीन चिट देऊन बसले. ते मुख्यमंत्री महानगरपालिकेमध्ये की ज्या महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारामध्ये, कमिशनमध्ये, पैसे खाण्यामध्ये त्यांचा पक्ष पूर्णपणे सामील आहे, कारण ते सत्तेमध्ये होते, त्या प्रकल्पाची चौकशी ते कसे करणार? साधं उदाहरण देतो. खड्ड्याचा प्रकल्प 35 जो पहिला प्रकल्प म्हणजे पहिला अहवाल होता त्याची चौकशी केली. अजूनपर्यंत निवडणुका आल्या, दुसरा अहवाल त्या कमिशनरांच्या टेबलावर होता, तो अजूनपर्यंत कधीच बाहेर आला नाही. त्याच्यामुळे इथे काय चाललेलं आहे की BJP
शिवसेनेला बोललो आपण की बाबा तुम्ही भ्रष्टाचार केला, जर असा आपण आरोप केला तर बीजेपीचं गणित आहे की मी दुसऱ्यावर आरोप केला की तू भ्रष्टाचार केला, याचा अर्थ बीजेपी स्वच्छ आहे का? तर बीजेपी अजिबात स्वच्छ नाही, हे मुंबईच्या प्रत्येक नागरिकाला कळून चुकलेलं आहे. कारण प्रत्येक टेंडरमध्ये, प्रत्येक भ्रष्टाचारामध्ये बीजेपी शिवसेने इतकीच गळ्यापर्यंत रुतलेली आहे. त्याच्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी फायली घेऊन येऊन बोंबाबोंब करू द्या, नाहीतर मुख्यमंत्र्यांनी असं 10 वेळा सांगू द्या, ज्या क्लीन शीट किंवा क्लीन इमेजचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी त्यांनी शपथ घेतली त्यावेळी त्यांच्याकडे बघितलं जात होतं. आता आशिषजी असा प्रकार झालेला आहे की एवढे भ्रष्टाचार आणि एवढ्या गोष्टी यांच्या सरकारने यांच्या अधिकाराखाली केल्या आहेत की मुख्यमंत्र्यांच्या पूर्ण कपड्यांवर सफेद डाग कुठे आहे ते शोधावं लागेल, इतके काळे डाग मुख्यमंत्र्यांना आणि बीजेपीला लागलेले आहेत. ठीक आहे. समीर देसाईंनी आक्षेप घेतलेला आहे. समीर देसाई, तुम्ही ऐकलं, काँग्रेस तोंडसुख घेत आहे, मान्य आहे, त्यांच्या अजून प्रचार सभा सुरू झालेल्या नाहीत, ते आणखीन घेतील. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये 2 गोष्टी आहेत ज्या एका अर्थानं जर का बघितल्या तर वेगळ्या आहेत. एक म्हणजे जे मुंबईकर आहेत, जे तक्रार करणार आहेत, त्यांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी उपलोकायुक्ताची नेमणूक केली जाईल. आणि दुसरं आश्वासन असं आहे की दर 6 महिन्यांनी मुंबईकरांना मुंबईतल्या कामांचा लेखाजोखा पुस्तिका दिली जाईल किंवा त्याची माहिती दिली जाईल. ही जी 2 कलमं आहेत, उपलोकायुक्त आणि लेखाजोखा पुस्तिका, याचं प्रयोजन काय आहे? नेमकं भाजपला सांगायचं काय? ते निळा फोल्डर दे ना, फोल्डर निळा. आशिषजी, मी माझे मित्र अनिल गलगली आणि पांडुरंग मस्के बोलत होते आणि ते लोकांची इच्छा काय आहे की भ्रष्टाचार थांबायला पाहिजे. ते म्हणाले की त्यांच्याकडे उपाययोजना काय आहे. आशिषजी, आपण हे वचननामा जर बघितला तर मुळात भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे की एखादा व्यक्ती नाही, बट सिस्टम्स शुड बी इन प्लेस टू इरेज करप्शन. आज ह्या माध्यमातनं ह्या सगळ्या तरतुदी जर सरकारच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं जर महानगरपालिकेच्या कामकाजात आलं तर मला आशिषजी, मला पांडुरंग मस्केजींना विचारायचं आहे, नीलमताईंना विचारायचं आहे, डॉक्टर राजू वाघमारेला विचारायचं आहे, अनिलजींना विचारायचं आहे की हे सिस्टम्स जे भारतीय जनता पार्टीने आपल्या अजेंड्यावर लिहिलेलं आहे, आपल्या वचननाम्यावर लिहिलेलं आहे, यांचं जर तंतोतंत पालन जर झालं उद्या भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यानंतर, तर मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त होऊ शकते की नाही, मोर अकाउंटेबल होऊ शकते की नाही, मोर ट्रान्सपरंट होऊ शकते की नाही, कॉन्ट्रॅक्टरचा कार्टेल मोडू शकते की नाही, आपण मला उत्तर द्यावं. आणि जर हे सगळं होऊ शकतं तर भारतीय जनता पार्टीच्या या वचननाम्याचं खऱ्या अर्थात ह्या सगळ्यांनी, विरोधी पक्षांनी देखील स्वागत करायला पाहिजे, कारण मुंबई मुळात ह्याचं स्वागत करत आहे. ठीक आहे, राजू वाघमारेंना उत्तर द्यायचं आहे. समीर देसाई, राजू वाघमारेंना उत्तर द्यायचं आहे इमिजिएट. कसं आहे करप्शन बद्दल काँग्रेसनी बोलणं ह्याच्यात लोक आता बोलू द्या ना, तुम्हीच म्हणालात की त्यांनी उत्तर द्यावं. आता प्रश्न असा झालेला आहे समीर देसाईजी की बीजेपीनी पारदर्शकपणा या गोष्टीबद्दल पारदर्शक शब्द उच्चारून बीजेपीनी त्या पारदर्शकपणाच्या शब्दाला आता लाज वाटायला लागलेली आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही सांगताय की तुमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे, आहोत ज्या पक्षाच्या पंतप्रधानांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या अजूनपर्यंत 2.5 वर्षात कुठचाही तुमचा पक्ष अंमलात आणू शकलेला नाही. प्रत्येक तुमची धोरणं ती चुकीची ठरलेली आहेत. तर या जाहीरनाम्यातल्या कुठच्या गोष्टी तुम्ही घेऊन येणार आहात आणि अशा याच्यामध्ये कुठच्याही गोष्टी तुम्ही नवीन सांगितल्या नाहीत. ज्यांनी तक्रार केली त्याच्याबद्दल उपायुक्ताची चौकशी करणार, म्हणजे तक्रार करणाऱ्याला कुठेतरी भीती वाटणार. आता हे नवीन काय माझ्या मागे लागलंय, म्हणजे एका अर्थाने नागरिकांना तुम्ही भीती दाखवण्याचा प्रयत्न करताय का? त्याची चौकशी करणार म्हणजे हे सांगताय कशाला?
तुम्ही त्याची चौकशी पारदर्शकपणे तुम्ही स्वतः करायला पाहिजे. नागरिकाला सांगून त्याला घाबरवण्याचं कारण काय? बरं तुम्ही सांगताय की संघटित कार्टेल नागरिकाला घाबरवायचं नाही हो, त्यानं तक्रार केली तिची चौकशी करायची, नाही, नाही, तक्रारीची, नाही. नागरिकांची अहो, नाही. तुम्ही मला एक गोष्ट लक्षात घ्या. अरे कमाल आहे. नागरिकांची काय चौकशी काय करा. अडचण आहे काँग्रेसची? अहो, हे त्याच्या पाठीमागे आहे. आशिष मुळात- जाधवजी मुळात हे त्याच्या काँग्रेसची हीच पाठीमागे अडचण आहे. आहे. मी जर काँग्रेसला तक्रार अजून केली, विषय- ऐकून घ्या. विषय समजला हो, नाहीये. ऐकून घ्या. काँग्रेसला समीर अजून- देसाई ऐकून काँग्रेसला घ्या. अजून विषय आम्हाला असा विषय आहे, बरोबर काँग्रेसला कळतो. माहिती आहे काँग्रेस आम्हाला सत्तेच्या बरोबर बाहेरच कळतो राहणार विषय. आहे. अहो, मी जर तक्रार म्हणून ते केली- या बाबतीत सिरियसच नाही. बरं ऐका वन बाय वन ऐकूया, ऐका ऐका अहो, ऐकून घ्या. तुमचं नाव अहो, त्याच्या- ऐकून घ्या समीर देसाई. वन बाय वन ऐकूया. काय अहो बोलताय जर मी राजूजी? तक्रार केली, आता माझ्या लक्षात आलं की माझ्या तक्रारीची चौकशी उपायुक्त अधिकाऱ्याच्या मार्फत होणार आहे. याचा अर्थ की कुठेतरी जर ही चौकशी झाली, जर माझं नाव मला गुप्त ठेवायचंय, मला जर पडद्यावर यायचं नाहीये अहो, ते आणि मी वाचून बघा, घाबरतो, त्याच्यामध्ये मला लिहिलंय काय गुप्त संरक्षण ठेवणार देणार म्हणून. तुम्ही? अहो ऐका, अनिल गलगली खुश झाले, ते म्हणाले चला मी केलेल्या तक्रारीची चौकशी उपलोकायुक्त करणार. पण अनिल तो गलगली उपलोकायुक्त फारसी आहे. हा माजी सनदी अधिकारी असणार आहे. आपल्याकडं उपलोकायुक्त हा माजी मुख्य सचिव राहिलेला आहे किंवा राहतो. निश्चितपणे कारण ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने काही जे वचननामे दिलं आहे, तर मुंबईकर जे पॉझिटिव्ह सकारात्मक आहेत त्याचं आम्ही स्वागतच करतो. खरं पाहिलं तर उपलोकायुक्त किंवा लोकायुक्तची गरजच नाहीत. अगर भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना जे सुद्धा सत्तेवर येईल त्यांनी आपल्या अधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवावं की जो सुद्धा नागरिक तक्रार करेल तर त्याचं निदान करण्याची क्षमता त्या अधिकाऱ्यांमध्ये असावीत. आणि जे अधिकारी असं निष्काळजीपणा करतात, कारण मुख्यमंत्र्यांच्या मी ह्यासाठी सुद्धा कौतुक करतो, त्यांनी राईट टू सर्व्हिस ॲक्ट आणला, सिटिझन चार्टर आणलं आणि चांगल्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा जेव्हा काही तक्रारी जातात तर त्याचा सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री महोदय स्वतः करतात. तर यासाठी आपण हे उपलोकायुक्त आणून हे नवीन, कारण आता मुख्य माहिती आयुक्त, संधी अधिकारी, माझी जेवढे सुद्धा अधिकारी बसलेले आहेत त्यांच्या कामाचा वेग, त्यांची कामाची पद्धत, त्यापेक्षा जे अधिकारी, जे सक्षम अधिकारी ज्यांची तुम्ही एक जबाबदारी निश्चित करा, त्यांनी अगर वेळेमध्ये नागरिकांचं तक्रारीचं समाधान नाही केलं त्यांना घरी पाठवण्याचं वचननामा नागरिकांना आवश्यक आहे. ताई नीलमताई गोरे, ऐका काय झालंय माहितीये का, आशिष. सर्व फोकस भाजपनं हा भ्रष्टाचार, घोटाळे, तक्रारी यावरती आणलेला आहे. त्यामुळे एक प्रकारे सेनेच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित त्यांनी केलेले आहेत आणि हे आता प्रचारामध्ये जात आहे. याचा फायदा हा भाजपला मिळेल असं दिसतंय. नाही. मला त्याच्यात असं वाटतं की मुळामध्ये एक मराठीत म्हण आहे की आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी. हां, तर हा जे उपायुक्त नेमणं आणि हे सगळं जे आहे ते ठीक आहे, मुंबई महानगरपालिकेतही झालं, सगळ्या राज्यभर हे करू शकतो आपण, तो प्रश्न नाही आहे त्याच्यामध्ये जे आहे ते, कारण सिस्टीममध्ये काही फायदा होत असेल तर कोणी विरोध करणार नाही. लोकसेवा हमी विधेयक ज्यावेळेला राज्य सरकारमध्ये पास केलं त्याला काय कोणी विरोध केला नाही, उलट आम्ही त्याचं स्वागत केलेलं आहे त्या विषयाचं जे आहे ते. पण मूळ मुद्दा असा आहे की तुझा जो 5वा प्रश्न आहे आजच्या चर्चेमध्ये की ज्याच्यावरती येऊ नये असा जे यांचं एक प्रयत्न असतो तो मला पहिलं गोष्ट हाणून पाडायचा आहे. आणि म्हणून मला असं सांगायचं की हे जे सगळं बोलतायत ना ते आता बघ, नागपूर महानगरपालिकेवरचं हे दैनिक लोकसत्तेतलं वगैरे शहरातील 1,500पेक्षा अधिक सदनिकांची तळघरे नियम बाह्य ह्या तिकडच्या आहेत. म्हणजे हे काय आमच्या सामनातल्या बातम्या नाहीत. घाणीचे साम्राज्य, रस्तेही दुर्लक्षित, आज तिथली सुरक्षिततेची काय परिस्थिती आपल्याला सगळं माहिती आहे. टँकर चालू आहेत अजूनही, अस्वच्छतेचे साम्राज्य, डुकरांचा हैदोस, हे सगळं नागपूरमध्ये चालू आहे. आता तो उपायुक्त नेमायचा झाला तर नागपूरमध्ये नेमला पाहिजे, पुण्यातही नेमला पाहिजे, सगळ्या महानगरपालिकात नेमला पाहिजे, आमचा अजिबात विरोध नाही. प्रश्न पुढे असा आहे की राज्य सरकारच्या भूमिकेमध्ये मग कंत्राटं असतील, मुलांचं खाद्यपदार्थ असतील, सगळ्यात पारदर्शीपणा असला पाहिजे. आणि आमचा त्याच्याही पुढचा मुद्दा असा आहे की जो तुझा 5वा मुद्दा होता आजच्या चर्चेतला, त्याच्याकडे मला जायचं आहे की जे आहे ते आम्ही करून दाखवतो प्रत्यक्षामध्ये. यामधली आजची जी आश्वासनं आहेत, मग ते वैतरणा धरणाचा विषय असेल की जे विक्रमी काळामध्ये पूर्ण केलेलं आहे, कचरा उचलण्याच्या संदर्भात मस्क्यांनीच उल्लेख केलेला आहे, त्याच्यामध्ये किती चांगल्या प्रकारनी सुधारणा झालेली आहे प्रत्येक बाबतीमध्ये जे आहे ते. उद्यानांचं सुशोभीकरण आणि नवीन उद्यानं तयार करणं आणि क्रीडांगणं याची मुंबईमध्ये आज 600च्या वर ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सोय करण्यामध्ये आलेली आहे. शाळांमध्ये लाखाच्या वर मुलं शिक्षण घेत आहेत तिथे. मी मुंबई महानगरपालिकेतल्या कॉर्पोरेशनच्या शाळेतली विद्यार्थिनी आहे, मला इथे सांगायला पाहिजे मुद्दामून. आणि म्हणून अशा पद्धतीने टॅब वाटप, 18,000 मुलांना टॅब वाटप झालं. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की टॅब ऐका ना, या सगळ्या गोष्टींना भाजपनं आक्षेप घेतलेला आहे. केलेली आहे. ते म्हणाले या सर्व कामांमध्ये भ्रष्टाचार होतोय, त्याची चौकशी आम्ही करणार आहोत. अरे पण ते काय म्हणतायत,
त्याची दुटप्पीपणा असं मी सांगते आहे की सभागृहात त्यांनी क्लीन चिट दिली टॅबच्या संदर्भामध्ये आणि आता हे येऊन वेगळं बोलतायत. तर आमचं म्हणणं असं आहे की आमचा जो वचननामा आहे मुंबईचा आहे, पुण्याचा आहे, आमचं वैशिष्ट्यच हे राहिलेलं आहे की जे आम्ही बोलतो ते आम्ही करून दाखवतो. बरं ठीक आहे आणि यांचं तुम्ही काय जे आहे बोलता की ते करून बोललो. दाखवता. तर आता किती मुख्यमंत्र्यांना केलं करून दाखवायचं राज्याच्या मध्ये आहे. जे समीर ते. देसाई आणि तुम्हाला म्हणून- शेवटचा आणि प्रश्न हो, हा विचारतोय. फरक आहे. समीर देसाई आणि शेवटचा त्याच्यामध्ये प्रश्न आम्हाला तुम्हाला करून विचारतोय. दाखवायचंय. आणि काय होतंय आम्ही मुंबई काय करणार? महापालिकेच्या प्रचाराच्या निमित्तानं सेनेचे आणि भाजपचे नेते एकमेकांवर जे आरोप प्रत्यारोप करतायत त्यात भाजप मुंबईचा विचार करते आहे. पण भाजप हे विसरते आहे की जेव्हा तुम्ही मुंबईवरून शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करताय त्याच वेळी तुमचे सुद्धा भ्रष्टाचार तपासले जाईल जे राज्यभरातले असतील किंवा त्याच वेळी तुम्ही सुद्धा ज्यांना ज्यांना भ्रष्टाचारावरती क्लीन चिट दिली किंवा कारवाई केली त्या गोष्टी सुद्धा चर्चेत येतील. या दोघांच्या ते करा, सगळं भांडणामुळे करा. राज्य लोकांचा सरकारच्या महत्त्वाचा. कामावरती परिणाम होतोय, राज्य सरकारच्या प्रतिमेवरती परिणाम होतोय असं वाटत नाही का? लोक दोघांनाही जाब विचारतील. आपण राज्याचा विचार करूया. आशिषजी मी सर्वात प्रथम मी सांगतो नाही असं आहे. सर्वात आधी नीलमताई म्हणाल्या करून दाखवतो. आशिषजी माझं नीलमताईंना ना अगदी विनम्रपूर्ण एक मला त्यांना एक सूचना करायची आहे. आपण हवे तर आहे ना उद्या परवा ह्याचा एक विशेष कार्यक्रम घ्या. हे नीलमताईचं म्हणणं आहे जे सांगतो ते करून दाखवतो, वचननाम्यामध्ये हे वचननाम्यामध्ये ते. आशिषजी 2007 आणि 2012 शिवसेनेचे 2007 आणि शिवसेनेचे 2012चे वचननामे आपण आणून आपण ह्याच्यावर एक विशेष सभा लावा, विशेष चर्चा लावा. साधारण आहे ना 7वी मधून 8वी किंवा 8वी मधून 9वी उत्तीर्ण व्हायला ना 35% मार्क लागतात. 35%. जर शिवसेनेनी आपल्या वचननाम्यामध्ये 2007 आणि 2012च्या दिलेल्या वचननाम्यामध्ये 35% सुद्धा गुण त्यांनी प्राप्त केले असेल ना तर हे मुंबईकरांना ठरवू द्या. 35%. मी पुन्हा सांगतो की शिवसेनेने दिलेले वचननामा हे केवळ कागदी असतात. हे केवळ नुसतं छापण्याकरिता असतात. त्याच्यामध्ये सायंटिफिक स्टडी नसते. आणि म्हणून आणि हे सिद्ध करण्यासाठी आपण 2007-2012चे दोघांचे वचननामे आणा एक आणि त्याच्यामध्ये शिवसेनेने किती वचननामे पूर्ण केले ह्याचं तुम्हाला स्पष्ट उत्तर मिळेल. आपण हवे तर ह्याच्यावर चर्चा लावा. ठीक आहे, याच्यावरती आपण एक सविस्तर चर्चा करणारच आहोत. का तुमच्या दोघांची पण भांडणं काही लवकर संपणारी नाही आहेत. दोघांचे आरोप प्रत्यारोप हे रोज चालणार आहेत. रोज प्रचार सभा आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री बोलतील, उद्धव ठाकरेही बोलतील. त्यामुळे हा विषय चर्चेत येणारच आहे. नीलमताई गोरे उत्तर द्या. तुम्ही आतापर्यंत जे वचननामे प्रसिद्ध केलेले आहेत त्यातले वचन पूर्ण केलेले नाहीत असा आरोप भाजपने केलाय. साधे पासिंग मार्क नाहीये, साधे पासिंग मार्क. विचार करा की ठीक आहे समीर देसाई ऐका ना का उत्तर देत आहेत. तुम्हाला तर शून्य त्या मार्क आहे. तुमच्या एक एक प्रश्नाला उत्तर देत आहेत. नाही आशिष माझा पूर्ण होऊ द्या आता. हो, पूर्ण करा. समीर देसाई बोलत असताना मी शांतपणे ऐकत होते. बरोबर आहे. आता मला 2 प्रश्न याच्यातून असे स्पष्ट करायचे. एक, सगळं जे काही केलं तो 2005 2012 शिवसेनेचा वचननामा होता, त्याच्यात भारतीय जनता पक्षही सहभागी होता. तर आधी एक मान्य करा की तुम्ही शून्य काम केलं महानगरपालिकेत, कारण सगळं अपश्रेय शिवसेनेचं आहे ना. सगळं अपश्रेय शिवसेनेचं आहे असं म्हणताय ना तुम्ही. काहीच काम केलं नाही. मग भाजपने पण शून्य काम केलं हे पहिली गोष्ट मान्य करा, कारण तुम्ही ते काहीच परिपूर्तीमध्ये भूमिका निभावलेली नाहीये. सगळं जे काय करायचं किंवा न करायचं ते आम्हीच करत होतो. एक. दुसरं असं आहे की मैदानांची संख्या घ्या, मैदानांच्या बद्दलच्या पॉलिसीच्या बद्दलची भूमिका घ्या, त्याच्यानंतर ब्रॉम्स्टे वार्ड सारखे प्रकल्पांचा विषय घ्या. या सगळ्या विषयावरती आपण घेऊ ना, पॉईंट बाय पॉईंट चर्चा घेऊ. माझी हरकत नाही आहे त्या गोष्टीला. आणि ज्या कारणासाठी केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या परवानग्या मिळाल्या नसतील किंवा त्याच्यात विलंब झाला असेल तिथे मग तुम्ही मुंबईकरांची माफी मागितली पाहिजे. एक. दुसरं असं आहे, खरं सांगायचं तर याच्यामध्ये मुंबईकरांच्यासाठी जे काही करून दाखवलं सगळं काम, त्या सगळ्या कामांच्यामध्ये तुम्ही तर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक म्हटलं, अजून त्याच्यामध्ये काहीच प्रगती झालेली नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची हवेतली आश्वासन आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही जर का पूर्व किनाऱ्याच्यासाठी विकासासाठी मागणी करत होतो. 2014ला सरकार आलं केंद्रामधलं, नितीन गडकरींना प्रेझेंटेशन नेऊन दिलं. आज 2017 साल झालं. काय केलं तुम्ही पूर्व किनारा त्याच्यासाठी करण्यासाठी केंद्र सरकारच्याकडून? आम्ही रेसकोर्स जो आहे तो मागत होतो. कशासाठी मागत होतो? तो थीम पार्क करण्यासाठी मागत होतो. तुम्हाला त्याच्यामध्ये रेसकोर्समधल्या स्पर्धा पाहिजेत ना, घोडेवाल्यांच्या ज्या आहेत त्या. हे तुमचं मुंबईसाठीचं विजन आहे जे आहे ते. रेल्वेच्या संदर्भामध्ये तुम्ही बोलता आम्ही कामं करून
करून दाखवली. मग गेल्या 2 वर्षामध्ये धक्के खात जे जाणारे लोकलमधले प्रवासी आहेत त्यांच्यासाठी काय सोयी सुविधा केलेल्या दिसत आहेत, याच्यामध्ये 35 नाही तुम्हाला निगेटिव्ह मार्क मिळणार आहेत, लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये. त्यामुळे उगाच यायचं प्रत्येक वेळेला भाषण करण्याचा हवा आणायचा आणि मी चला ना पॉईंट बाय पॉईंट प्रत्येक मुद्द्याला धरा 5-5 मुद्दे आणि 20 मुद्द्यांवरती चर्चा करा. ठीक आहे माझी ठीक तयारी आहे आहे. ठीक आहे, तुम्ही याच्यासाठी दोघेही आहे. आपापले मुद्दे उगाच रेडी लोकांची ठेवा, दिशाभूल आपण करू चर्चा नका. करूया. नीलमताई तुम्ही सुद्धा तुमचे मुद्दे काढा, समीर देसाई तुम्ही सुद्धा तुमचे मुद्दे काढा. आपण एक सुटेबल केंद्राचे दिवस पण बघून मुद्दे ही धरा. चर्चा घडवून शून्य आणू. मार्क आहे त्यांना, तिसरं शून्य. कोणीच मध्ये ठेवू नये. तुम्ही भाजपकडनं, नीलमताई तुम्ही शिवसेनेकडनं, दोघेही आपापले मुद्दे काढा, आपण मस्त चर्चा करूया. मी पुन्हा ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर सेना भाजपचे प्रवक्ते किंवा आमदार नीलमताई आणि प्रवक्ते समीर देसाई हे नसतील. याचं कारण असं आहे, सध्या सर्व काही सेना भाजपच वेळ खाऊन नेत आहे, इतरांना बोलायला सुद्धा संधी मिळत नाही आहे. म्हणूनच आपण पुढच्या सेगमेंटमध्ये, शेवटच्या सेगमेंटमध्ये इतर पाहुणे जे आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पुन्हा घेऊया एक ब्रेक, पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. सेना भाजपच्या जाहीरनाम्यांमधून म्हणजे शिवसेनेच्या वचननाम्यातून आणि भाजपच्या जाहीरनाम्यातून मुंबईचे प्रश्न सुटतील का? आता 85% लोक म्हणतायत नाही, सेना भाजपच्या जाहीरनाम्यांमधून मुंबईचे प्रश्न सुटणार नाहीत. उलट आता मुंबईकर चक्रावून गेलेला आहे. प्रश्न सोडवता सोडवता आपणच घोटाळ्यात अडकतो की काय अशी भीती त्याला वाटू लागेल, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय राजू वाघमारेंकडं. राजू वाघमारे, आता आपण बघितलं की सेना भाजपचे प्रवक्ते एकमेकांवर आरोप करतच होते. विषय असा आहे की आज मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेनं मुंबईचा पाटणा केला असं म्हटलेलं आहे. आता यामध्ये पाटण्याचं सौभाग्य आहे मुंबई झाल्याचं, की मुंबईचं हे दुर्भाग्य आहे पाटणा झाल्याचं? नाही, नक्कीच आशिषजी, मुख्यमंत्र्यांनी जे हे विधान केलंय त्या विधानाचा काँग्रेस पक्षातर्फे आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत. म्हणजे याचा अर्थ पाटण्याला आम्ही काही कमी लेखायचा प्रश्न नाही, पण मुंबई आज जगातलं एक अद्ययावत शहर आहे. मुंबईचा आम्हाला अभिमान आहे. या मुंबईमध्ये आम्ही राहतो. मुख्यमंत्री नागपूरचे आहेत. त्यांचं शहर जे आहे ते कदाचित पाटण्यापेक्षा वस झालं असेल, कारण देशामध्ये ते आता 5व्या नंबरचं क्राईमसाठी आणि गुन्ह्यासाठी प्रसिद्ध शहर झालेलं आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना जर असं वाटत असेल की मुंबईचं पाटणा झालं तर मुख्यमंत्र्यांनी आपण आपलं नागपूरला जाऊन राहावं, मुंबईकरांच्या प्रश्नामध्ये लक्ष देऊ नये आणि मुंबईकरांचा अशा प्रकारे अपमान करू नये. या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या या वक्तव्याचा समाचार हा प्रत्येक मुंबईकर घेईल आणि त्याचा जाब त्यांना निवडणुकीमध्ये नक्कीच दिल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस पक्षातर्फे मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांचा जो अपमान केलेला आहे त्या अपमानाचा आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत. अनिल गलगली, तुम्ही स्टॉन्च मुंबईकर आहात. म्हणजे खरा मुंबईकर हा अनिल गलगली आहे. प्रत्येक प्रश्नावर भांडतो, प्रत्येक प्रश्नावर RTI टाकतो, प्रत्येक प्रश्नावर सगळीकडे आपले कागद घेऊन जातो. तुम्हाला सुद्धा हा मुंबईचा अपमान वाटतो? निश्चितपणाने, कारण मुंबई ही आपली आहे आणि मुंबईवरती आपलं प्रेम हे अगतिक आहे. निश्चितपणाने कोणी मुंबईची तुलना चुकीच्या पद्धतीने करणं, खरं पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी वाटतं बोलण्याच्या ओघामध्ये असे चुकून त्यांच्याकडून शब्द आले असतील. पण तुम्हाला एक छोटीशी सांगतो की बिहार राज्य, कारण मध्यंतरी 2 वर्षापूर्वी जेव्हा राज्यातील मंत्र्यांच्या संपत्तीची माहिती आम्ही मागितली होती, पण दुर्दैवाने आजपर्यंत ना मुख्यमंत्र्यांनी किंवा कोणत्याही मंत्र्यांनी ती संपत्तीची माहिती जाहीर केलेली नाही. परंतु बिहार राज्याने जेव्हा नितीश कुमार हे मुख्यमंत्री होते आणि आत्तासुद्धा आहेत, त्यांनी सर्व मंत्र्यांची संपत्ती जाहीर करत त्याला वेबसाईटवरती प्रसिद्धी दिलेली आहे. म्हणजे आम्ही तेव्हा म्हणायचो की महाराष्ट्राच्या बिहार केव्हा होणार, म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी पारदर्शकतेच्या असतात त्या आपण बिहारकडून किंवा उत्तर प्रदेशमधून शिकण्यासारखं आहेत. पण दुर्दैवाने जे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे निश्चितपणे माझ्यासारख्या मुंबईकराला फार अति दुःख झालेलं आहे. पांडुरंग म्हस्के, शेवटी तुमच्याकडे येतो. गेल्या 1.5-2 महिन्यापासून सर्व काही घोटाळे, भ्रष्टाचार, एकमेकांवर आरोप, अशाच गोष्टी सेना भाजपमध्ये होत आहेत. यामध्ये जे मुंबईचे मूळ प्रश्न आहेत किंवा मुंबईकरांच्या दैनंदिन समस्या आहेत किंवा सोयीसुविधा मुंबईसाठी ज्या आहेत त्यासाठी तुम्ही काय करणार आहात, कशा पद्धतीनं ते सगळं सुरळीत करणार आहात, यावरती दोन्ही पक्ष शांत डोक्याने लोकांना काही सांगत नाही, म्हणजे मुंबईकरांना काही सांगत नाही आहेत. हे जे रिअल इश्यूज आहेत किंवा जे खरे मुद्दे आहेत हे बाजूला पडत आहेत. माझा मगाशी म्हणण्याचा उद्देशच तो होता की भ्रष्टाचाराचा मुद्दा तुम्ही मुख्य करण्यापेक्षा तुम्ही मला देणार काय?
मुंबई कर म्हणून मला तुम्ही काय देणार आहात? माझ्या म्हणजे भ्रष्टाचार थांबवण्याचे उपाय काय हे विचारल्यानंतर समीर देसाईंना थोडा राग आला होता. पण त्याच्यावर उपाय आहे की भ्रष्टाचार जर का थांबवायचा असेल, भ्रष्टाचार थांबवण्याबरोबरच कामाची क्वालिटी असली पाहिजे. त्यासाठी तुम्ही नागरिकांचा सहभाग वाढवा. नागरी कामांमध्ये माझ्या विभागामध्ये जर रस्त्याचं काम होतं आहे तर त्या कामामध्ये मला काहीतरी से असला पाहिजे. मला जर वाटलं हे काम चुकीच्या पद्धतीने होतं आहे तर मी ते थांबवू शकलो पाहिजे किंवा त्याची योग्य रीतीने दखल घेतली गेली पाहिजे. पण आज असं होताना दिसत नाही आहे, कारण नागरिकांना माहितीच नाही की माझा त्याच्यामध्ये कितपत सहभाग असावा. तो तुम्ही लोकांना सांगा ना की लोकांचा सहभाग असावा, आम्ही त्याला चालना देऊ. की एखादं नागरी काम होतं, एखादं माझ्या घराजवळ रस्त्याचं काम होतं आहे, तिथं तो कॉन्ट्रॅक्टर चुकीच्या पद्धतीने करतो आहे, तर मी जर तक्रार केली तर त्याची तातडीने दखल घेतली जावी, जेणेकरून मला चांगला रस्ता मिळेल. अशा पद्धतीने जर का लोकांचं आणि एखादं काम माझ्या विभागामध्ये खरंच आवश्यक आहे का हे तुम्ही लोकांना का विचारत नाही? हे नगरसेवक ठरवतो, हे अधिकारी ठरवतो, हे वॉर्डातले अधिकारी ठरवतात, मुख्यालयातले अधिकारी ठरवतात आणि माझ्यावर ते लादलं जातं. अनेकदा असं होतं की माझ्या इकडचा रस्ता चांगला असतानाही तो फक्त अधिकारी आणि नगरसेवकांना वाटतो म्हणून त्याचं काम केलं जातं. तर यासाठी ह्या नागरी कामांमध्ये तुम्ही नागरिकांचा सहभाग वाढवावा. हा कुठच्याच पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला नाही. खूप महत्त्वाचा मुद्दा बोललेले आहेत पांडुरंग म्हस्के, पत्रकार आहेत. त्यांनी सांगितलं की नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी आपल्या जाहीरनाम्यामधून, आपल्या वचननाम्यामधून एकाही पक्षानं मार्ग सांगितलेला नाही, तसं वचन दिलेलं नाही, आश्वासन दिलेलं नाही आहे. हीच खरी मेघ आहे. मुंबई महापालिकेचं ॲन्युअल बजेट हे 37,000 कोटी रुपयांचं आहे आणि मुंबईमध्ये केंद्र सरकार पुरस्कृत, राज्य सरकारच्या विविध एजन्सीज पुरस्कृत जी कामं होत आहेत ती लाखो कोटींची कामं आहेत. आणि अशा वेळी मुंबईकर, मग तो कोणी असो, इन्कम टॅक्स भरतो म्हणून तो टॅक्सपेअर, किंबहुना मुंबईतले जे लोकल टॅक्सेस आहेत महापालिकेचे तो भरतो म्हणून तो टॅक्सपेअर, असं नाही. एखादा वॅट भरणारा सुद्धा टॅक्सपेअर त्यात येतोच की. म्हणजे जो खरा मुंबईकर आहे, जो मुंबईमध्ये राहतो, मुंबईमध्ये आलेला आहे, रोजीरोटीसाठी मुंबईमध्ये आला आहे, तो परप्रांतीय असेल किंवा मुंबई बाहेरचा राज्यातलाच कानाकोपऱ्यातला माणूस असेल, त्या प्रत्येकाचा मुंबईवर खर्च होणाऱ्या पैवर अधिकार आहे. अशा वेळी जनता जर का हिशोब मागत असेल आणि सत्ताधारी पक्ष एकमेकांवर आरोप करत असतील तर ही निवडणूक नेमकी कुठं जाईल याचा अंदाज आता सर्वांना आला असेल. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री स्वतः प्रचारसभांमधून आरोप करत सुटलेले आहेत, त्यामुळं मुख्यमंत्र्यांवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत की ते 2-2.5 वर्ष आता करत काय होते आणि आत्ताच त्यांना हे सर्व गोष्टी कशा सुचल्या. त्यामुळे उत्तरं सर्वांना द्यायची आहे, केवळ प्रश्न विचारून चालणार नाही. आज आपण इथंच थांबूया, पण जाता जाता आपला प्रश्न बघा. सेना भाजपच्या जाहीरनाम्यांमधून, म्हणजे शिवसेनेच्या वचननाम्यातून आणि भाजपच्या जाहीरनाम्यातून मुंबईचे प्रश्न सुटतील का? 85% लोक म्हणतायत नाही, मुंबईचे प्रश्न सुटणार नाही. आणि इथंच खरा मुंबईकर जो आहे तो निराश होतो. आज आपण इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र वन.